आणि अनेक जण अगदी सर्रासपणे ज्या कपमधनं चहा आणि कॉफी पितात त्या प्लास्टिक कप आणि पेपर कपवरती बुलढाण्यात आता बंदी घातली गेली आहे। अगदी काटेकोर पद्धतीने याचं पालनही केलं जात आहे। त्यामुळे टी स्टॉलवरती पेपर कपचा वापर करण्यावरती बंदी येते। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या संदर्भातले निर्देश दिलेत। गरम पेय प्लास्टिक किंवा पेपर कपमधनं सेवन केल्यामुळे कपमधील मायक्रो प्लास्टिक पोटात जाण्याचा धोका जास्त असतो। त्यामुळे मायक्रो प्लास्टिक पोटात गेलं तर कॅन्सरचा धोकाही उद्भवतो, असं एका अभ्यासातनं निष्पन्न झालेलं। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती खबरदारी काय काय घ्यावी या संदर्भातलं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। प्लास्टिक आणि पेपर कपचा वापर टाळावा, त्याऐवजी काचेची भांडी किंवा स्टीलची भांडी वापरावीत, म्हणजे स्टील किंवा काचेचे कप्स वापरावेत। प्लास्टिकच्या डब्यामध्ये अन्न गरम करू नये। सोबतच प्लास्टिकच्या भांड्यांचा पुनर्वापर टाळावा। मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी योग्य कंटेनरची निवड करावी, ते प्लास्टिकच्या भांड्यात गरम करू नये। कारण जर या सगळ्या गोष्टी केल्या तर मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अर्थातच कॅन्सरचा धोका उद्भवतो। सतीश रोटे यांनी बंदी आणलेली आहे, त्याच्यावर त्यापासून आम्ही काचाचे कप वापरणं चालू केले। लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही ते कप बंद करून टाकलेले आहे, त्याच्यामुळे या कॅन्सल होते। आम्ही ते काचाचे कप आता चालू केलेले आहेत। सतीश रोटे साहेबांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी कागदी कपांवर बंदी आणल्यामुळे आज लोकांचं आरोग्य सुरक्षितपणे दिसत आहे।